सबके सपनों की रोशनी बन के। तर नमस्कार मित्रांनो, इंस्टाग्राम रील्सवरती एक सॉन्ग खूप ट्रेंडिंगला चालू आहे, त्यावरती आपण आजचा व्हिडिओ बनवला आहे. आणि आजचा व्हिडिओ आपण कॅपकट ॲप्लिकेशनमधून बनवला आहे. सोबत मित्रांनो जे पण काही मटेरियल यूज केलं आहे सर्व या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. तर घेतो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करून. तर कॅपकट ॲप्लिकेशन ओपन करून घेतो. ओपन केल्यानंतर हा एक इंटरफेस तुम्हाला अशा पद्धतीने बघायला भेटेल. तर न्यू प्रोजेक्टचं नाव त्याच्यावर क्लिक करून टाका. जो तुमचा मॉडेलची इमेज आहे त्याला सिलेक्ट करून घ्या. तर अशा पद्धतीने सिलेक्ट केल्यानंतर खाली एक रेटेचं ऑप्शन भेटेल तुम्हाला इफेक्टच्या शेजारचे. रेटेच्या ऑप्शन क्लिक केल्यानंतर 9.16 सिलेक्ट करा आणि ते यस म्हणा. या पद्धतीने केल्यानंतर मॉडेलची इमेजवर क्लिक करा. खाली भरपूर ऑप्शन भेटतात, स्क्रोल डाऊन करा. एक बेसिक नावाचा ऑप्शन भेटेल त्याच्यावर क्लिक करा. स्केलवर आणि इथं झूम करा तुमचा फोटो. तुमच्या हिशोबाने इथं सेट करा. सेट केल्यानंतर इथं यस म्हणतो. फोटोच्याच खाली तुम्हाला एक ॲड व्हिडिओ असं ऑप्शन भेटेल, त्याच्यावर क्लिक करून टाका. खाली 5 ऑप्शन भेटणार. एक नंबरचा ऑप्शन म्हणजे साऊंड. तुम्ही तुम्हाला जे सॉन्ग दिले तुम्ही ते साऊंडमध्ये जाऊन ॲड करून टाका. मॉडेलची इमेजवर क्लिक करा आणि त्याला लास्टपर्यंत घेऊन टाका. नॉर्मली पुढं आणा आणि बॅक घ्या. परत सॉन्गवर क्लिक करा म्हणजे आपण आलो त्याच्या कंप्लीट लास्टला. परत मॉडेलची इमेजवर क्लिक करा आणि एक नंबरला ऑप्शन भेटतं म्हणजे स्प्लाईट मारल्यानंतर हा जो पार्ट आहे याला डिलीट करून टाका. खाली स्क्रोल डाऊन करा. एक डिलीट नावाचा ऑप्शन भेटेल त्याला डिलीट करून टाका. जे लास्टचं ना टॅप टू टेस्ट कॅपकटचं त्याच्यावर क्लिक करून त्याला पण डिलीट करून टाका. तर सॉन्ग आणि फोटो फायनली तर रेडी आहे. तर आता आपल्याला फक्त इफेक्ट लावायचे. तर सर्व कशी का लावायचं तुम्हाला सर्वच सांगून देतो. तर आता बघू शकता तुम्ही. तर स्टार्टिंगला काय करायचं, खाली भरपूर ऑप्शन भेटतं, स्क्रोल डाऊन करा. एक फिल्टरचा ऑप्शन भेटेल तुम्हाला. फिल्टरमध्ये या. फिल्टरमध्ये आल्यानंतर इथं बघू शकता फिल्टर आणि ॲडजस्ट 2 ऑप्शन भेटणार. तर फिल्टरमध्ये या. परत फिल्टरमध्ये आल्यानंतर इथं भरपूर फिल्टर भेटतात. तर तुम्हाला बघू शकता एक बेर्लिन नाव फिल्टर भेटेल त्याला सिलेक्ट करून इथं बघू शकता साईज एकदम फुल ठेवा 100 आणि ते यस म्हणा. ते फिल्टर आपल्याला लास्टपर्यंत तिथे घेऊन टाकायचं. या पद्धतीने फिल्टर लावल्यानंतर या पद्धतीने बॅक या. परत इथं खाली तुम्हाला एक 4 नंबरला ओव्हरलीचं ऑप्शन भेटेल त्याच्यावर क्लिक करा. खाली ॲड ओव्हरली म्हणा. जे मी तुम्हाला टेक्स्ट दिले ते ॲड करून घ्या. तर ॲड केल्यानंतर बघू शकता या पद्धतीने तुमच्या हिशोबाने इथं त्याला सेट करा. एवढं केल्यानंतर इफेक्टमध्ये या. तर इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला खाली 3 ऑप्शन भेटणार. व्हिडिओ इफेक्ट, बॉडी इफेक्ट, फोटो इफेक्ट. तर व्हिडिओ इफेक्टमध्ये या. वरती भरपूर ऑप्शन भेटतात, स्क्रोल डाऊन करा. एक तुम्हाला ग्लिच नावाचा ऑप्शन भेटेल. ग्लिचमध्ये या. तिथं आल्यानंतर क्रोमॅटिकवाला इफेक्ट लावायचा. त्याला सिलेक्ट करून इथे यस म्हणा. तो इफेक्ट घ्यायचा आपल्याला लास्टपर्यंत. इथपर्यंत घेतल्यानंतर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्याच्या खाली प्रॉपर्टीज तुम्हाला ओपन झाल्या. तर एक नंबरला ऑप्शन म्हणजे ॲडजस्ट. त्या ॲडजस्टमध्ये या. त्याची स्पीड जी आहे त्याची स्पीड पूर्ण अशी या पद्धतीने इथं कमी करून टाका. 25 ठेवा या पद्धतीने. आणि आपली इंटेन्सिटी आहे ती सुद्धा कमी करून टाकायची या पद्धतीने. स्पीड थोडी नॉर्मल वाढून टाकायचं या पद्धतीने. एवढं केल्यानंतर इथे यस म्हणा. परत इथं एवढं झाल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये या. इथं तुम्हाला ओपनिंग क्लोजिंगमध्ये या. इथं बघू शकता तुम्हाला इथं कॅमेरा फोकस नावाचा इफेक्ट भेटेल. त्याला सिलेक्ट करून इथे यस म्हणा. त्याला ठेवायचं आपल्याला लास्टपर्यंत. त्याला आपल्याला ठेवायचं 5 सेकंदपर्यंत कॅमेरा फोकसला. तिथपर्यंत ठेवल्यानंतर ॲडजस्टमध्ये या. त्याची स्पीड जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे 5 या पद्धतीने. ते यस म्हणा. एवढं केल्यानंतर परत व्हिडिओ इफेक्टमध्ये या. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर इथं तुम्हाला एक रेट्रोचा ऑप्शन भेटेल. रेट्रोमध्ये या. इथं आल्यानंतर तुम्हाला एक नॉईज, तर त्याला नॉईज टूला घेतल्यानंतर त्याला आपल्याला लास्टपर्यंत घेऊन टाकायचं. इथपर्यंत लास्टपर्यंत घेतल्यानंतर फायनली आपण आपल्याला दिसून जाईल. एवढं केल्यानंतर इथं नॉर्मल थोडं पुढे या. पुढं आल्यानंतर म्हणजे आपल्या इथे 5 सेकंद होत. 5 सेकंद आल्यानंतर इथे व्हिडिओ इफेक्टमध्ये या. तिथं आल्यानंतर तुम्हाला एक बघू शकता तुम्हाला
एक तुम्हाला एक रेट्रोमध्ये एक फिल्म नावाचं इफेक्ट भेटेल, त्याला सिलेक्ट करून ती येस म्हणा. त्याला ठेवायचं फक्त नॉर्मली पुढे इथपर्यंत, आणि पुढची साईज इथून कमी करून टाका आणि ॲडजस्टमध्ये या खाली आणि त्याची स्पीड पूर्ण 100 करून टाका. यापर्यंत दिसून जाईल. तर फायनली एवढं झाल्यानंतर तुमचा व्हिडिओ इथे रेडी झाला आहे. तर वर सेटिंगमध्ये या फ्रेम रेट 60 लावून टाका, कोडेट हाय करा, डायरेक्ट हा व्हिडिओ एक्सपोर्ट करून टाका. तर चला भावना, भेटूया आपण पुढच्या ट्युटोरियलला.